नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. रिडेव्हलपमेंट संदर्भात बऱ्याचशा क्वेरी येतात. रिडेव्हलपमेंट करताना जीएसटी ॲप्लिकेबल आहे का? जो ॲडिशनल एरिया जो मिळतो त्याच्यावर जीएसटी ॲप्लिकेबल आहे का, की संपूर्ण एरियावर ॲप्लिकेबल आहे? आणखीन पण क्वेरीज येतात की नवीन जे फ्लॅट ओनर्स फ्लॅट परचेस करतात रिडेव्हलपमेंट बिल्डिंगमध्ये त्यांना जीएसटी ॲप्लिकेबल आहे का? त्या संपूर्ण बद्दलची माहिती देण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट परब सरांना इथे आमंत्रित केलेलं आहे. तरी मी ॲडव्होकेट परब सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या श्रोत्यांना रिडेव्हलपमेंट संदर्भात जीएसटी ॲप्लिकेबल आहे की नाही त्याबद्दल मार्गदर्शन करावे. धन्यवाद म्हात्रे साहेब. आपला आजचा विषय आहे सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये जीएसटीचं इम्प्लिकेशन्स. पार्ट 1 व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की रिडेव्हलपमेंट मध्ये जीएसटीचं इम्प्लिकेशन्स कसं असतं आणि तिथे आपण पाहिलं सोसायटी ज्या वेळेला आपलं डेव्हलपमेंट राईट्स पोटेन्शियल ट्रान्सफर करते डेव्हलपरला त्यावेळेला जीएसटी लॉज प्रमाणे ते सप्लायच्या डेफिनेशन मध्ये येतं आणि सप्लाय मध्ये आल्यामुळे जीएसटी इम्प्लिकेशन्स रिडेव्हलपमेंट मध्ये आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिले. मग आपण हेही पाहिलं की एक्झिस्टिंग मेंबर्स जे असतात सोसायटीमध्ये त्यांचा जो वाढीव एरिया आणि टोटल एरिया जो त्यांना मिळतो त्या टोटल एरियावरती देखील जीएसटी इम्प्लिकेशन्स येतात. पण ज्या वेळेला आपण सेल्फ रिडेव्हलपमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हा विश्लेषण करण्यासाठी सुरुवात करतो त्यावेळेला पहिला शब्द आपल्या डोळ्यासमोर जो येतो इट इज अ डेव्हलपमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, कोऑपरेटिव्ह सोसायटी. आणि मग हा जो कोऑपरेटिव्ह शब्द आहे ह्याचा जर आपण अर्थ पाहिला तर कोऑपरेटिव्ह शब्दाचा अर्थ असा आहे की मेंबर बेस्ड, मेंबर ड्रिव्हन, मेंबर कंट्रोल्ड असोसिएशन ऑफ सोसायटी. फॉर्म काय व्हॉलंटरी फॉर्मेशन आहे फॉर मीटिंग द नीड्स ऑफ सोशियो इकॉनॉमिक, कल्चरल अँड अदर ॲस्पिरेशनल नीड्स. तर ह्या सगळ्यासाठी ह्यालाच आपण कोऑपरेटिव्ह बोलतो. आणि जर आपण कोऑपरेटिव्ह व्हॅल्यूज पुढे जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला तर कोऑपरेटिव्ह व्हॅल्यूज मध्ये असं दिलेलं आहे इट इज अ सेल्फ हेल्प, सेल्फ रेस्पॉन्सिबिलिटी, सेल्फ ड्रिव्हन आणि पुढे असं सांगितलेलं आहे डेमोक्रॅटिक, इक्वालिटी, इक्विटी आणि सॉलिडॅरिटीच्या व्हॅल्यूज वरती आधारित आहे. हे सगळं पाहिल्यावरती आपण आर्टिकल 43B कॉन्स्टिट्यूशन मध्ये जाऊन पाहतो आणि आर्टिकल 43B च्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलेलं आहे ड्युटी कास्ट केलेली आहे स्टेटवरती की जर तुम्हाला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला प्रमोट करायचं असेल तर तुम्ही 4 प्रिन्सिपल्स वरती प्रमोट करायचं. व्हॉलंटरी फॉर्मेशन, ऑटोनॉमस फंक्शनिंग, डेमोक्रॅटिक सेटअप आणि प्रोफेशनल मॅनेजमेंट. मग ऑटोनॉमस फंक्शनिंग मध्ये आपण सांगतो की बाहेरचा हस्तक्षेप कमीत कमी करावा आणि प्रोफेशनल मॅनेजमेंटने आपली कोऑपरेटिव्ह सोसायटी ड्रिव्हन करायची असते. तर मग ह्या प्रिन्सिपलवर जर आपण सगळे पाहिलं तर सेल्फ रिडेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जे आहे त्याच्यामध्ये बाहेरचा हस्तक्षेप कमीत कमी व्हावा आणि मग आपल्याच संस्थेच्या मेंबर्सला म्हणजे डेव्हलपरला प्रॉपर्टी पोटेन्शियल न ट्रान्सफर करता आपण तेच प्रॉपर्टी जी आहे ती स्वतः डेव्हलप करावी आणि डेव्हलप करून जे मॅक्सिमम बेनिफिट्स आहेत ते आपण आपल्या मेंबर्सला द्यावेत. आणि त्याच्यानंतर दुसरा जो प्रिन्सिपल आहे कॉपरेशन अमॉंग्स कोऑपरेटिव्ह तो ऍप्लिकेबल करून म्हणजे जे इतर बायर्स आहेत, प्रॉस्पेक्टिव्ह बायर्स आहेत त्यांना देखील आपण कमी दरामध्ये फ्लॅट्स द्यावेत. या हेतूने सेल्फ रिडेव्हलपमेंट कन्सिडर होतो आणि मग अफोर्डेबल हाऊसिंगचा कन्सेप्ट जो आहे तो सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये जनरेट होतो. आणि या सगळे प्रिन्सिपल जर आपण एकंदरीत पाहिले तर इथे कुठल्याही प्रकारचा बिझनेस नाही आहे, कुठल्याही प्रकारचा सप्लाय नाही आहे, कुठल्याही प्रकारचे ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स नाही आहेत कोणाला. तर मग ज्या वेळेला संस्था स्वतःसाठी जे पोटेन्शियल वापरते आहे त्यावेळेला इथे जीएसटी इम्प्लिकेशन्स येत नाहीत. जीएसटी इम्प्लिकेशन्स कुठे येत नाहीत? प्रॉस्पेक्टिव्ह बायर्सवर येत नाहीत का? तर नाही. प्रॉस्पेक्टिव्ह बायर्सला जो आपण फ्लॅट सेल आउट करणार आहोत तिथे जीएसटी इम्प्लिकेशन्स जसे रिडेव्हलपमेंट मध्ये आहेत तसेच येतात. पण ज्या वेळेला आपण स्वतःसाठी आपला फ्लॅट वाढीव एरिया घेत आहोत त्या वाढीव एरियावरती जीएसटी इम्प्लिकेशन्स येत नाहीत. कारण सिंपल आहे की हा जो प्रॉपर्टी आहे ती आपण स्वतःसाठी डेव्हलप केलेली आहे, कुठल्याही प्रकारचे राईट्स इथे ट्रान्सफर केलेले नाही आहेत आणि त्यामुळे जीएसटी इम्प्लिकेशन स्वयंपुनर्विकासामध्ये आपल्या सोसायटीच्या मेंबर्सला भुर्दंड जो आहे तो पडत नाही. मग हीच एक प्रकारची मोठी सेव्हिंग आहे आणि असेच छोटे छोटे सेव्ह करून आपल्याला आपल्या मेंबर्सना मोठा एरिया द्यायचा आहे आणि इतरांना देखील अफोर्डेबल हाऊसिंग क्रिएट करून स्वस्त दरामध्ये आपल्याला फ्लॅट्स जे आहेत ते विक्री करायचे आहेत.
अशाच प्रकारे स्वयंपुनर्विकासाने आपल्याला आपल्या मेंबर्सना सक्षम करता येतं. दुसरा एक प्रिन्सिपल आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिला होता की वेदर रिडेव्हलपमेंट इज अ बिझनेस ऑफ द सोसायटी, कारण जीएसटी मध्ये सप्लायच्या डेफिनेशन मध्ये इन फर्दरन्स ऑफ बिझनेस असं म्हटलेलं आहे. तर रिडेव्हलपमेंट आपल्याकडे बरेचसे ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टचे जजमेंट्स आहेत की रिडेव्हलपमेंट हे बिझनेस ऑफ द सोसायटीमध्ये येत नाही, आणि ज्या वेळेला रिडेव्हलपमेंट हे बिझनेस असू शकत नाही त्यावेळेला मग जीएसटी इम्प्लिकेशन्स का. तर हा जो मुद्दा आहे तो आता ऑनरेबल सुप्रीम कोर्टच्या पर्यंत जेव्हा जाईल त्यावेळेला तो डिसाईड होईल. पण आजच्या गती स्वयंपुनर्विकास आणि रिडेव्हलपमेंट मध्ये जर आपण डिफरन्स पाहिलं तर स्वयंपुनर्विकासामध्ये एक्झिस्टिंग मेंबर्सना जीएसटी भुर्दंड येत नाही. दुसरा जो विषय आहे तो म्हणजे की ज्यावेळेला आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट अभ्यास केला होता त्यावेळेला इमूवेबल प्रॉपर्टीचं आपण डेफिनेशन पाहिलं होतं, आणि इमूवेबल प्रॉपर्टीमध्ये आपण पाहिलं होतं की इमूवेबल प्रॉपर्टी मीन्स लँड किंवा थिंग्स अटॅच टू द अर्थ, बेनिफिट अरायसेस आउट ऑफ द लँड, हे शब्द सगळे तिथे आपण पाहिले होते. आणि मग ज्यावेळेला बेनिफिट अरायसेस आउट ऑफ द लँड आपण बघतो त्यावेळेला व्हॉट इज डेव्हलपमेंट राईट्स, तर डेव्हलपमेंट राईट्स डेव्हलपमेंट पोटेन्शियल जे आहे दॅट इज अ बेनिफिट अरायसेस आउट ऑफ द लँड. सो टू कन्क्लूड ह्याचा अर्थ असा आहे की दिस मीन्स दॅट इट इज अन इमूवेबल प्रॉपर्टी. मग जर इमूवेबल प्रॉपर्टी असेल तर जीएसटीचा भुर्दंड का, तर भविष्यामध्ये हे सगळं डिस्कशन, हे सगळं कन्सिडरेशन आपल्याला कुठल्या तरी जजमेंटच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तूर्तास स्वयंपुनर्विकास जर आपण पाहिला तर सेल्फ रिडेव्हलपमेंट ला जीएसटी इम्प्लिकेशन्स येत नाही. जो आपला एरिया आहे तिथपर्यंत, जो आपण एरिया विक्री करत आहोत तिथे सेम प्रिन्सिपल जे आपण पार्ट 1 व्हिडिओमध्ये कव्हर केले, म्हणजे जीएसटी 5% आपण कलेक्ट करतो आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट आल्यावरती कुठल्याही प्रकारचा जीएसटी आपण कलेक्ट करत नाही. ती लायबिलिटी जी आहे ती डेव्हलपर वरती येते, तीच लायबिलिटी इथे सोसायटीवरती जे सेलेबल कंपोनेंट आहे त्यासाठी कन्सिडर करावी. दुसरा एक विषय असा आहे, आपण आता बघतो आहे एक एक्झाम्पल घेऊया की जर समजा आपल्या सोसायटीमध्ये 1 कोटीचा फ्लॅट आपल्याला जनरेट होऊन येत असेल, त्या 1 कोटीवरती 5% जीएसटी म्हणजे आपल्याला 5 लाख रुपयाचं सेव्हिंग होते पर मेंबरचं. अशा तऱ्हेने आपल्या टोटल सोसायटीजमध्ये जेवढे पण मेंबर्स आहेत, आपल्या सोसायटीमध्ये जेवढे मेंबर्स असतील त्या मेंबर्सला जर आपण 5 लाखनी मल्टिप्लाय केलं तर दॅट इज द सेव्हिंग ऑफ अवर सेल्फ रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट, आणि हीच सेव्हिंग आपण पास ऑन करणार आहोत प्रॉस्पेक्टिव्ह बायर्सला. हाच एकंदरीत कन्सेप्ट आहे. असे छोटे छोटे सेव्हिंग करत आपल्याला पास ऑन करायचं आहे. मग ज्या वेळेला आपण रेसिडेन्शियल प्रोजेक्टसाठी 5% कन्सिडर केले जीएसटीला, हेच जर प्रिमायसेस सोसायटी असेल किंवा कमर्शियल सोसायटीज असतील तर प्रिमायसेस कमर्शियल सोसायटीजमध्ये 12% जीएसटी आहे. आणि जर 12% जीएसटी तुमचा सेव्ह झाला तर तुम्ही कन्सिडर करा की स्वयंपुनर्विकास जर प्रिमायसेस कोऑपरेटिव्ह सोसायटीने किंवा प्रिमायसेस तुमच्या कमर्शियल सोसायटीजनी जर आपण स्वयंपुनर्विकास केला तर त्यामध्येही मोठ्या प्रमाणात सेव्हिंग जे आहे ते संस्थेकडे राहू शकेल. म्हणून भविष्यामध्ये स्वयंपुनर्विकास हा एक मोठा ड्राईव्ह आहे ज्याची सुरुवात झालेली आहे. स्टेटनी, नॉट ओनली स्टेट बट ऑल्सो युनियननी, सेंट्रल मिनिस्ट्रीनी ह्याला कन्सिडर केलेलं आहे, आणि त्यांच्या जे हाऊसिंग कोर्सेस आहेत, हाऊसिंग मॉड्यूल्स आलेले आहेत त्यामध्ये देखील स्वयंपुनर्विकास हा एक सब्जेक्ट जो आहे तो त्यांनी घेतलेला आहे. तर अशा तऱ्हेने जीएसटी इम्प्लिकेशन्स ऑन सेल्फ रिडेव्हलपमेंट आपण छोटासा एक व्हिडिओ इथे पाहण्याचा प्रयत्न केला. असेच काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत ते आम्ही तुमच्या समोर येऊन घेत राहू. थँक्यू, धन्यवाद.